तशी तिची व त्याची भेट हल्ली 1.5 महिन्यापासून रोज बसस्थानकावर व्हायची. कामावर जाताना तो तिला नेहमीच बसस्थानकावर हे पाहायचा. बसस्थानकात पोचली की तिची नजर पहिली मनगटी घड्याळावर जायची व उशीर झाल्याची तिच्या मनातील तगमग तिच्या चेहऱ्यावर दिसू लागायची. बस येईपर्यंत मोबाईल काढून ती थोडा वेळ मोबाईलमध्ये टाइमपास करायची. मध्येच मोबाईलमधून नजर हटवून बस येण्याच्या मार्गावर नजर रोखायची व बस न आल्यामुळे नाराजीचे वलय चेहऱ्यावर उमटायची. तिचे सर्व हावभाव त्याला खूपच आवडायचे. तो अधूनमधून चोरून तिला पाहत असे व ती आपल्यातच मग्न असायची. रीमा बसची वाट पाहून आज पुरतीच वैतागली होती. तसाच राजेशलाही ऑफिसमध्ये जायला उशीर होतच होता. दोघेही रोजचेच एकाच बसने प्रवास करणारे प्रवासी होते, पण दोघांची कधीही एका शब्दानेही बातचीत झाली नव्हती. फक्त दोघेही एकमेकांना चेहऱ्यानेच ओळखायचे. रीमालाही उशीर होत आहे हे तिच्या अंग विक्षेपांवरून राजेशच्या लक्षात आले व त्याने रीमाला खूपच हिंमत करून विचारले, आपणासही ऑफिसमध्ये जायला उशीर होत आहे का? रीमाने राजेशकडे पाहिले व म्हणाली, हो का? राजेश म्हणाला, मी टॅक्सी करत आहे. जर आपणास काही संकोच नसेल तर आपणास मी टॅक्सीने आपल्या ऑफिसपर्यंत सोडू शकतो. रीमा तशी बसस्थानकात रोजच राजेशला पाहायची. गोरा गोमटा व घारे डोळे असणारा राजेश तसा तिच्या रोजच्या परिचयाचा होता. पण बोलणे प्रथमच. याला होकार द्यावा की नकार या विवेचनात असतानाच पुन्हा राजेश तिला म्हणाला, पहा बरं, जबरदस्ती नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता. बराच वेळ झाला आहे, बस नाही व दोघांचेही मार्ग एकच आहेत, म्हणून मीही विचारण्याची हिंमत केली आहे. नाही म्हणत असाल तर मी एकटाच जाईन टॅक्सीने. रीमा म्हणाली, नाही हो, तसे काहीच नाही, पण तुम्हाला टॅक्सीचे भाडे निम्मे घ्यावे लागेल. कबूल असेल तर येते मी टॅक्सीने. येते. टॅक्सी भाडे अर्धे घेण्याच्या अटीवर रीमा व राजेशने टॅक्सीने जायचे ठरवले. राजेशने एका टॅक्सीला हात दाखवून टॅक्सी थांबवली व तो पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसला व रीमा पाठीमागे. राजेशने ड्रायव्हरला शेअर मार्केट बिल्डिंग सांगितले. राजेश शेअर मार्केट बिल्डिंगच्या बाजूला असणाऱ्या एका सरकारी बँकेत कामाला होता व रीमा शेअर मार्केटमध्ये लिपिक या पदावर काम करीत होती. त्यामुळे दोघांचाही प्रवास एकाच बसने असायचा. दोघेही एकत्रितपणे टॅक्सीतून आपापल्या ऑफिसमध्ये त्या दिवशी वेळेवर पोहोचले. पण राजेश पूर्णपणे रीमाच्या हालचाली आठवून मनोमनी हसत होता. आज बँकेत त्याचे काही मनच लागत नव्हते. मध्येच त्याला चुटपुट लागली की छे, आपण तिचा मोबाईल नंबरही घेतला नाही व तिला नावही विचारलं नाही. किती हा वेंदेळपणा! पण कधी विचारणार? ती तर पूर्णपणे मोबाईलमध्ये गुंग होती व टॅक्सी थांबल्यानंतर निम्मे पैसे हातावर देऊन गायबही झाली. मी मात्र समोरच्या आरशात तिच्या हालचाली न्याहाळत होतो. मध्येच तिचं गाण्यावर गुणगुणणं ऐकत होतो. तिच्याबरोबरच्या प्रवासात सुखावून गेलो होतो. मी पैसे घेत नसतानाही हातावर जबरदस्तीने पैसे ठेवून ती गेली होती. पण तिच्याबरोबर बोलण्याचा माझ्याकडे अजून एक बहाणा होता. तो म्हणजे तिने दिलेल्या पैशातून उरलेले पैसे न घेताच ती गेली होती. म्हणजे तिचे उरलेले पैसे तिला वापस करण्यासाठी तिला भेटण्याचा योग होताच. दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश नेहमीच्या वेळेपेक्षा लवकरच बसस्थानकावर हजर झाला व तिची वाट पाहू लागला. आज ती आली की तिला नक्कीच नाव विचारणार, तिची माहिती नक्कीच जाणून घेणार या विचारातच तो होता. पण वेळ टळून गेली तरी आज रीमा काही आली नाही. राजेश खूपच उदास झाला. त्याचा पूर्णपणे हिरमोड झाला. त्याने आज त्याची नेहमीची बसही सोडून दिली व तिला यायला कदाचित उशीर झाला असेल म्हणून तो बसस्थानकावर तिची वाट बघत बसला. पण
1 तास उलटून गेला, पण रीमा काही आली नाही. म्हणून राजेश नाराज झाला. आज त्याचीही बँकेत जाण्याची इच्छा होईना. त्यानेही बँकेत फोन करून आज तो येत नसल्याचे कळविले व तो घरी परतला. घरी गेल्यावर आईने त्याला विचारले की, "काय रे, परत का आलास? तुला बरं वाटत नाही का? तुझा चेहरा का असा उतरला आहे?" राजेश आईला मध्येच थांबवत बोलला, "आई, किती ग प्रश्न? अगं आज जरा मूड लागेना बँकेत जायला, म्हणून बसस्थानकावरूनच परतलो." आईला त्याच्या बोलण्याचा काही संदर्भ लागत नव्हता, कारण जाताना राजेशचा चेहरा खूपच प्रफुल्लित होता. मग असं काय घडलं याचा मूड बिघडायला? ती आपली मनाशीच तर्क लावत बसली व इथे राजेश त्याच्याच विचारात गढून गेलेला. त्याच्या नजरेसमोर फक्त कानात हेडफोन लावलेली, ओठांवर हलकीशी गुलाबी रंगाची लिपस्टिक, मानेवर रोडणारे यू कट मधील कुरळे केस, बोलके डोळे व लाल रंगाचा चुडीदार परिधान केलेली ती नजरेसमोर फिरत होती. हे मला काय होत आहे? का मला सारखी तिची आठवण येत आहे? तिचं तर नावही माहीत नाही. मग का हे सदोसदी तिचेच विचार? कदाचित मी तिच्या प्रेमात तर पडलो नाही ना? राजेशच्या स्वतःच्याच मनाशी प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. तितक्यात आईने राजेशला आवाज दिला व म्हणाली, "राजेश, आज तू घरी आहेस तर आपण माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊया. कालच रात्री मला कळाले की ती घरात पाय घसरून पडली आहे. पाय मुरगळला आहे वाटतं तिचा. माझी व तिची नेहमी भाजी मार्केटमध्ये भेट होते. खूपच गोड आहे रे ती स्वभावाने. चल तिला तरी भेटून येऊया." राजेश त्याच्याच तंद्रीत बाहेर आला व आडेवडे घेऊ लागला, पण आई त्याला जबरदस्तीने बरोबर घेऊन गेली. दोघेही मैत्रिणीच्या घरी पोहोचले. राजेशने दारावरची कडी वाजवली. दरवाजा उघडल्यावर समोर पाहतो तर काय, तीच मुलगी जी त्याला रोज बसस्थानकावर भेटायची. तिनेच दरवाजा उघडला होता. रीमा म्हणाली, "तुम्ही तुम्ही इथेही पोहोचलात?" तितक्यात आतून रीमाच्या आईने आवाज दिला, "रीमा, कोण आहे ग?" तेव्हा राजेशची आई पुढे येऊन म्हणाली, "अगं, मी सावित्री. काल समजलं की तू घरात पडलीस, म्हणून म्हटलं की तुला भेटून यावं." "अगं ये, ये ये सावित्री." "हा कोण?" रीमाच्या आईने विचारले. "अगं, मी तुला म्हणाले होते ना, माझा मुलगा बँकेत आहे कामाला. तोच हा राजेश." राजेशची आई म्हणाली, "अगं सावित्री, ही माझी मुलगी रीमा. तीही शेअर मार्केटमध्ये कामाला आहे. आज गेली नाही कामाला. माझ्यासाठी तिने रजा काढली आहे 4 दिवस." "काय रे राजेश, तुम्ही ओळखता का एकमेकांना?" राजेशच्या आईने राजेशला विचारले. "होय आई, बसस्थानकातील ओळख, पण नाव माहिती नव्हतं. ते आज माहिती झाली." राजेश आईला म्हणाला. राजेशच्या चेहऱ्यातील फरक आईने ओळखला. त्याचा चेहरा आनंदी दिसू लागला होता. राजेशच्या आईने रीमाच्या आईची चौकशी केली. गप्पा गोष्टी, चहापान झाला व रीमाच्या आईला काळजी घ्यायला सांगून निरोप घेऊ लागली. राजेशने आपल्या खिशातून रीमाचे उरलेले पैसे काढून दिले व आज त्याने बसस्थानकावर रीमाची वाट पाहिली हेही सांगितले. राजेशच्या आईने ते ऐकले व आपल्या मुलाचा मूड आज का बिघडला होता हे तिच्या लक्षात आले. घरी आल्यावर राजेशचा मूड छानच झाला होता. सकाळपासून अस्वस्थ असलेल्या राजेशला रीमाची भेट झाल्यामुळे तो नेहमीप्रमाणे पूर्ववत झाला होता व आईला म्हणाला की, "आई, मस्त चटपटीत खायला बनव बरं. मला खूप भूक लागली आहे." आई गालातल्या गालात हसली व म्हणाली, "काय रे, सकाळपासून भूक कुणीकडे गेली होती लबाडा? जशी रीमा तुला आवडली आहे तशी मलाही आवडली आहे बरं का." आईचे बोलणे ऐकून राजेश खुश झाला. त्याच्या आनंदाला पारावारा उरला नाही, पण त्याच्या कानावर विश्वासच बसेना. म्हणून त्याने आईला परत विचारले, "खरंच आई, तुला खरंच रीमा आवडली का ग? मलाही ती खूपच आवडली आहे." मायलेकरांनी एकामेकाकडे चमकून पाहिले व घरात एकच हसा पिकला व आनंदमय वातावरण झाले. रीमाच्या आईला बरं वाटलं की, "मी रीमाच्या आईबरोबर तुझ्याबद्दल बोलून घेते," असे राजेशची आई राजेशला म्हणाली. 4 दिवसांच्या रजेनंतर रीमा राजेशला बसस्थानकावर भेटली.
राजेशने रीमाकडे आईच्या तब्येतीबद्दल चौकशी केली. आता आई बरी आहे, असं रीमाने राजेशला सांगितले. रीमा फारशी राजेश बरोबर खुलून बोलत नसायची. फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची व पूर्वीसारखी अनोळखी असल्यासारखीच वागायची. एक प्रकारची उदासीन कायम तिच्या चेहऱ्यावर असायची. इथे राजेशला वाटायचे की रीमा बरोबर खूप खूप गप्पा माराव्यात, पण रीमा खूपच शांत व आपल्यातच गुरफटलेली असायची. रीमाची आई बरी झाली होती व भाजीपाला आणण्यासाठी बाजारात जायला लागली होती. दोघी मैत्रिणीची बाजारात भेट झाली व राजेशच्या आईने रीमाच्या आईकडे रीमाला मागणी घालण्यासाठी आम्ही कधी यावं म्हणून विचारले. माझ्या मुलाला राजेशला व मला तुझी रीमा खूपच आवडली आहे असे सांगितले. हे ऐकल्यावर रीमाची आई रडायलाच लागली. क्षणभर तिला काय झालं असावं हेच सावित्रीला समजेनाच. सावित्री म्हणाली, अगं वासंती, रडायला काय झालं आहे? माझा मुलगा पसंत नसेल तर तसे सांगून टाक ग, मला काहीही वाईट वाटणार नाही. वासंती म्हणाली, नाही ग सावित्री, तुझा मुलगा लाखात एक आहे, पण माझी रीमा विधवा आहे ग. खूपच लहान वयात माझं लेकरू विधवा झालं आहे. लग्न झाल्यावर 3 महिन्यातच तिच्या नवऱ्याचे एका अपघातात निधन झाले. तिच्या सासूने ती पांढऱ्या पायाची अवलक्षणी आहे असे दोषारोप लावून घरातून हाकलून दिले. सावित्रीने वासंतीला शांत केले व रीमाचा नवरा अपघातात कसा निधन पावला हे विचारले. वासंतीने सांगितले की मित्रमंडळीबरोबर गोव्याला फिरायला गेला होता व मद्यपान करून गाडी चालवताना अपघात झाला व जागीच ठार झाला. मग सावित्री वासंतीला म्हणाली, मद्यपान करून गाडी चालवणे हा त्याचा दोष होता व तो त्याच्या कर्मामुळे मेला आहे. यात रीमाचा काहीही दोष नाही. मी या गोष्टी मुळीच मानत नाही. आज त्या मुलाच्या चुकीमुळे रीमाने आपले पूर्ण आयुष्य दोषारोप सहन करीत घालवायचे का? मला तुझी रीमा पसंत आहे व माझ्या राजेशही तुझ्या रीमाचा नक्कीच स्वीकार करेन, ही मला पूर्ण खात्री आहे. मी राजेशला सर्व गोष्टीची माहिती देते. तू आता शांत हो व घरी जा. संध्याकाळी राजेश घरी आल्यावर राजेशच्या आईने रीमाची सर्व हकीकत सांगितली. तेव्हा रीमाच्या शांत असण्याचे कारण त्याला कळले व रीमा विधवा असली तरी मी तिच्याशीच लग्न करायला तयार आहे असे त्याने सांगितले. सावित्रीला आपल्या मुलाचा खूपच अभिमान वाटला. भले जगाला अथवा नातेवाईकांना या गोष्टी पटणार नाहीत व मला समाज काय म्हणेल किंवा कोणी काय बोलेल याची पर्वा मुळीच नाही. मी लग्न करेन तर रीमाशीच, असे राजेशने आईला सांगितलं. आई, तुझ्या मनात रीमाबद्दल काही शंका नाही ना? राजेशने आईला विचारले. राजेशची आई म्हणाली, नाही रे बाळा, मी हे अवलक्षणी पांढऱ्या पायाची वगैरे काहीही मानत नाही हा. मी एक स्त्री आहे व दुसऱ्या स्त्रीचा आदर करणे हाच स्त्री धर्म आहे हेच मानते व मला अभिमान वाटतो आहे तुझ्या निर्णयाबद्दल. असे अजून अनेक राजेश जर जन्माला आले तर या जगात अगदी लहान वयात विधवा बनून कोणतीही रीमा राहणार नाही. मी आज तुला जन्म देऊन धन्य झाले आहे. रीमा बरोबर लग्न होऊन माझ्या मुलाची ही गत रीमाच्या पहिल्या नवऱ्यासारखी होईल का, हा विचारही माझ्या मनाला शिवत नाही. मुळात हे विचारच मला पटत नाही. आई, तू खूपच महान आहेस, असे बोलून राजेश आईच्या कुशीत विसावला. नंतर 1 महिन्याच्या आतच रीमा व राजेशचे थाटामाटात लग्न झाले व आज 7 वर्ष झाली आहेत. सावित्री तिच्या 2 नातवंडांबरोबर राजेश व रीमा बरोबर गुण्यागोविंदाने राहत आहे. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.